तिकडे वाशिमच्या मालेगावमध्ये सदाभाऊ खोत यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। आम्ही बँका बुडवल्या, कारखाने बुडवले, तसंच आम्ही 10-20 कोटी हाणतोय आणि तुम्ही 5,000 अनुदान मागताय, असं धक्कादायक विधान सदाभाऊ खोत यांनी केलं। लढाऊ माणसं विदर्भात आहेत, ही माणसं जपा आणि विदर्भातलं नेतृत्व मोठं करा, असंही ते म्हणाले। त्यामुळे खोत यांच्या वक्तव्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। आमचं गडी लय मोठं आहे। आम्ही बँका बुडवल्या, त्या कारखाने बुडवली की, दुकान बुडवली की, कारखाने बुडवली की, सरकार बुडवलंय। आम्ही जेवढं हाणता येईल तेवढं हाणलं या, आणि तुम्ही काय फक्त अनुदान 5,000 द्या, 10,000 द्या, 20,000 द्या। आम्ही किती आणतोय? 10 कोटी, 15 कोटी, 20 कोटी। आमचं कोट्यात चाललंय आणि तुमचं हजारात चाललंय। आणि कशी गरीबी हटायची तुझी? लोकसभेत सर्वेक्षणाचं कारण पुढे करून भावना गवळी यांची उमेदवारी कापण्यात आली होती। तोच संदर्भ घेत त्यांनी सदाभाऊ खोत यांना सूचना केली। सर्वेक्षणाच्या नावाखाली कुणावरही अन्याय करू नका, खरी परिस्थिती देवेंद्र फडणवीस यांना सांगा, असं वक्तव्य करत आपण विधानसभेसाठी इच्छुक असल्याचं सूचक वक्तव्य भावना गवळी यांनी केलं। तुमचे भाऊ देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांना तुम्ही जी परिस्थिती या मतदारसंघात आहे त्याचीच माहिती द्या। मी मुख्यमंत्री शिंदेंना सांगू शकते, असं भावना गवळी म्हणाल्या। मी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे अत्यंत विश्वासू आहात। या ठिकाणची परिस्थिती हळूच पण त्यांच्या कानामध्ये तुम्ही सांगितल्याच्या राहणार नाही, हेही आम्हाला माहीत आहे। त्याच्यामुळे इतकी खरी परिस्थिती आणि हे सरकार स्थापन करण्यासाठीचा आधार या ठिकाणाहून लागणार असल्यामुळे हे सगळं व्यवस्थितरित्या तुम्हीच आता आमचे मोठे भाऊ म्हणून वरिष्ठाच्या कानावर टाका। आणि एक मोठी बातमी नाशिकमधून हाती येते। नाशिकमध्ये एका युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। पंडित कॉलनीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय। धारधार शस्त्रानं या युवकावर हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात युवक गंभीररित्या जखमी झाला असून सरकारवाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे। याबद्दल पोलिसांनी अधिक तपासाला सुरुवात केली आहे।